आम्हाला कीर्तन म्हटलं की भरपूर हसायला मिळालं की कीर्तन छान, असं लोकांची मानसिकता होऊन बसली. आणि आजच्या भाषेत सांगू का जरा, या पिढीला मागे कळेल काय असतं. फर्जन सिनेमाला गर्दी कमी आणि संजू बाबाला मात्र ऑडिटोरियम फुल असं झालंय. काय बघायचं आणि काय ऐकायचं याची रुची राहिलेली नाहीये. भरपूर हसवलं म्हणजे मग आम्ही विनोद घेऊन फक्त घरी जातो. निरूपणाचा अभंग कोणता होता हेही आठवत नाही घरी गेल्यानंतर. एवढे विनोदच आम्ही ऐकतो कीर्तनामध्ये. मी नेहमी सांगते, नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली कीर्तन भक्ती, या भक्तीचं बेसमेंट जर काय असेल ना, कीर्तनाचं बेसमेंट हे भक्तीच आहे. भक्ती हाच कीर्तनाचा पाया असावा. आणि म्हणून कीर्तनामध्ये भगवंत येतोच येतो. देवर्षी नारदांना भगवान गोपालकृष्णांनी आपला ऍड्रेस दिलाय. लोकांना वाटतं देव वैकुंठात आहे. ते म्हणाले पत्र पाठवून बघा, मालक नाहीत म्हणून माघारी येईल. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो. मी वैकुंठात नाही, मी योग्यांच्या हृदयात नाही. मग मी कुठे राहतो? मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. जिथं माझे भक्त माझं गुणगान करतात तिथे मी आहे. म्हणून कीर्तनामध्ये परमेश्वर असतो. या श्रद्धेने आपण कीर्तन श्रवण करत जा. या श्रद्धेने कीर्तन श्रवण करूया. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. कीर्तनाची मर्यादा फार मोठी आहे. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये आध्यात्मिक विकास व्हावा हीच कीर्तनाची खरी तर जबाबदारी आहे, कीर्तनकाराची आणि श्रोत्यांची. पण बऱ्याचदा माऊलींना मनोभाव शब्द का अभंगामध्ये वापरावा लागला माहितीये तुम्हाला? आमचं मनच इथे येत नाही. देहाने अध्यात्म करून उपयोग नाही, तो मनाने अध्यात्म घडलं पाहिजे. मग मनाने अध्यात्म घडत नाही. म्हणून आमच्या या मनाबद्दल अनेक संतांनी अनेक प्रकारचं लिखाण केलं. म्हणून ते अभंग ठरले. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग. आज आमचा समाज दुभंग होतोय, पण संत वाङ्मय अभंग आहे. आमचं मन सगळीकडे भरकटतं. बहिणाबाई चौधरी खानदेशातल्या संत कवयित्री आपल्यापासून जवळ आहे आणि त्यांचा उल्लेख नाही केला कवयित्री तर तो अन्याय ठरेल. काय काव्य केलं त्यांच्या कविता PhD साठी प्रबंधाला अभ्यासाला आहेत. मनाला उपमा दिली. आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं पद्य आहे. मन वढाळ वढाळ मन वढाळ वढाळ उभ्या पिकातला ढोल. मन वढाळ वढाळ मन वढाळ वढाळ उभ्या पिकातला ढोल. किती हाकल हाकल फिरीत पिकावर, किती हाकल हाकल फिरीत पिकावर. मन वढाळ वढाळ मन वढाळ वढाळ उभ्या पिकातला. काय उपमा दिली? एखाद्या वढाळ जनावराची उपमा दिली मनाला. म्हणून माझ्या ज्ञानराज माऊलींनी जाणीवपूर्वक प्रचंड स्वतः अवघड उपासना केली. बरं, ज्ञानराजांची उपासना साधी सोपी नव्हती. प्रकांड पांडित्य, समाधी समाधी संजीवन समाधी या गप्पा मारण्याचा सुद्धा आमचा अधिकार नाही आणि ती पात्रता नाही. समाधीच्या गप्पा आम्ही काय मारणार? सहज जर आम्ही खोलीत असून बाहेरनं कोणी कडी लावली ना तर आम्हाला गुदमरायला होईल. आम्ही काय समाधीबद्दल बोलणार? माऊलींनी निर्गुण तत्वाची उपासना केली, निर्गुण तत्वाची आराधना केली आणि समाधी तत्वापर्यंत जाऊन पोहोचले. आणि आम्हा साध्या प्रापंचिकांना अत्यंत साधं सोपं तत्वज्ञान शिकवलं, फार अवघड नाही. काय म्हणाले? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. लोक म्हणतात पुण्याची गणना कोण करी? पुण्याची कसली हो? पुण्याची गणना कोण करी? हरी एवढा शब्द उच्चारायला जमला ना तरी बास आहे म्हणाले. क्वालिफिकेशन एवढं पुरेसं आहे भगवंतासाठी आणि तो अत्यंत मनोभावाने उच्चारला जावा. म्हणून कलियुगामध्ये रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरी नामाचा उच्चार हे एवढं सगळं आम्हाला संतांनी सांगून दिलं. पण दुर्दैवानं आम्ही आमच्या अभिरुची विसरलो, आमच्या आवडीनिवडी बदलल्या. त्यामुळे आम्हाला या गोष्टींसाठी आता वेळ नाही. माऊली म्हणतात सेवा करायची आहे ना, ती सेवा कशी असावी, त्या सेवेमध्ये काय असावं. आम्ही सध्या मिशनपेक्षा कमिशनला महत्व देतो आणि सकाम भक्ती करतो. काय ज्ञानराजांचा माझा अधिकार आहे श्रोते हो. या मुखातनं ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ बाहेर निघाला. 16व्या वर्षीची विद्वत्ता, 60 नंतर जरी आम्ही ग्रंथ घेतला तरी आम्हाला कळत नाही. पण 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हातात घेतली तर कुठेतरी आमचा जीवन प्रवास सुरळीत चालेल. म्हणून मुद्दाम तरुणांनी सुद्धा कीर्तन कार्यामध्ये, या कीर्तनामध्ये सहभागी व्हावं, श्रवण करावं. बऱ्याच जणांचा समज असा आहे की कथा, कीर्तन, प्रवचन हे सगळं कधी ऐकायचं? रिटायरमेंट नंतर करायच्या गोष्टी. त्यामुळे आमची तरुण मंडळी फारशी इकडे वळत नाहीत. म्हणून नारदीय कीर्तनामध्ये एक प्रघात
की राष्ट्रीय कीर्तन सुद्धा, राष्ट्रीय चरित्र आम्ही कीर्तनातून सांगतो, क्रांतिकारकांची चरित्र सांगतो, महापुरुषांचे चरित्र, पूर्ण अख्खं चरित्र उत्तर रंगामध्ये ऐकलं जातं, की ज्यामुळे राष्ट्रीय कीर्तन असा एक पुन्हा पठडी निर्माण झाली या कीर्तनातून. आज सुंदर तुम्हाला संत चरित्र ऐकवणारे, काळजी करू नका, पण आमचं मन इथे भटकत राहू नये, इथं स्थिर राहावं यासाठी ज्ञानराजांनी सेवेतला मेव्याची अपेक्षा करू नका, ती सेवा कशी करता येईल हा अभंग लिहिला आणि त्या सेवेत भगवंताकडे काय मागायचं हे सुद्धा शिकवून ठेवलं. काय अधिकार आहे माऊलींचा. इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये 4 भावंड बसली आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. प्रसंग आपण जाणता श्रोते हो. समोरून एक प्रेतयात्रा निघाली आणि जी व्यक्ती निघून गेली होती त्या व्यक्तीची पत्नी सती जायला निघाली आहे. पूर्वीचा काळ, सतीची वस्त्र तिने अंग भरलेली, हिरवा चुडा, हिरवं लुगडं मळवड भरलाय आणि आता सती जाणाऱ्या त्या बाईला कोणीतरी सांगावं, बाई ग, आयुष्य संपवायला निघालीस, हा एक योगी महात्मा इथं बसलाय वाळवंटामध्ये, जा त्याचं दर्शन घे, आयुष्याचा उद्धार होऊन जाईल. आणि त्या बाईनं दर्शन घ्यावं, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या सगळ्यांचं दर्शन घ्यावं, माऊलींच्या मस्तकावर, पायावर मस्तक टेकवावं. हातातल्या कंकणांचा आवाज माऊलींच्या कानामध्ये शिरला आणि अर्धे नेत्र उघडे असलेल्या ज्ञानराजांच्या मुखातनं शब्द बाहेर पडला, सौभाग्यवती भव. ती म्हणते, कसला आशीर्वाद देता महाराज, या जन्मा करता की पुढच्या जन्मा करता? अहो, माझा पती तिकडे चितेवर आहे, मी सती जायला निघाली आणि सौभाग्यवती भव. माऊलीने डोळे उघडले, एक 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 पाऊल टाकत त्या चितेजवळ जिथे पती होता तिथे गेले. आणि श्रोते हो, एखाद्या बापानं आपल्या लेकराच्या मस्तकावर हात फिरवावा, माझ्या ज्ञानराज माऊलीने तितक्या प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, उठ सच्चिदानंदा, उठ. नावच बदललं, तू सच्चित आणि आनंद स्वरूप असा आत्मा आहे, तुझं काम अजून शिल्लक आहे, तुला इतक्यात जाता येणार नाही. संतांच्या सहज स्पर्शाने, सहज दर्शनाने काय जीवन परिवर्तन होऊ शकतं याचं फार उदाहरण आमच्या संत वाङ्मयात आहे श्रोते हो. उठ म्हणाले, सच्चिद आनंद स्वरूप असा तू, तुला जाता येणार नाही. परिणामी शके 1272 टीका केली पै ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. नेवाशाच्या मंदिरामध्ये माझ्या ज्ञानराजांचे शब्द घुमत होते आणि सच्चिदानंद बाबा ती ज्ञानेश्वरी हाताने लिहून काढत होते. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली नसती तर तुमच्या माझ्या घरात आज ज्ञानेश्वरी आलीच नसती. ते शब्द तसेच विरून गेले असते. केवढे मोठे उपकार आहेत या मंडळींचे आमच्यावरती. म्हणून मी नेहमी सांगते, महाराष्ट्रात जो राहतो आणि ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी आणि गाथा दासबोध नाहीये त्याचं जगणं हे मेल्याहून मेल्यासारखं आहे. आम्हाला फार वाटतं आम्ही मराठी मराठी मराठी, किती अभिमान करतो ना आम्ही मराठी असल्याचा, आम्ही महाराष्ट्रातले असल्याचा. पण महाराष्ट्राची भूमी ही संत प्रधान आहे. मला एकाने विचारलं, काय महाराष्ट्र महाराष्ट्र करता, साधा पंतप्रधान सुद्धा नाही महाराष्ट्राचा. म्हटलं असे नका, महाराष्ट्राची भूमी संत प्रधान आहे, हे काही कमी आहे? संत प्रधान भूमी आहे आणि या भूमीमध्ये ज्या मांदियाळीचे वारसदार आम्ही स्वतःला म्हणून घेतो, भक्त म्हणून घेतो, ती आम्ही माणसं. आमच्या घराघरात ज्ञानेश्वरी नाही असली तरी त्या ज्ञानेश्वरीला हात लावणारं 60 नंतरच माणूस आहे. एकही 16 वर्षाचं कार्ट ज्ञानेश्वरीला हात लावणार नाही ज्या वयात माझ्या ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आयुष्याचा प्रवास करायचा आहे ना, मग का नाही आम्ही ती ज्ञानेश्वरी हातात घ्यायची? एक काळ असा होता पूर्वीचा की संध्याकाळ झाली की सगळी लेकरं बाळ घरी यायची, देवापुढे दिवा लावला जायचा, आजी असायची घरात. आता चित्र इतकं बदललंय, इतकी प्रगती झाली विज्ञानाची, 2G 3G 4G 5G आलं, घरात आजीच नाही. वडीलधाऱ्या माणसांनी त्यांना जवळ घ्यायचं, पाठेपर्वचे म्हणायला लावायचे, शुभम करोती, रामरक्षा, अथर्व शीर्ष हे सगळं म्हणायला लावायचं, पाठ करायचं, मनाचे श्लोक. आणि एवढं सगळं झाल्यानंतर हा संस्कार इथून सुरू होत होता. आता संध्याकाळ झाली की सगळे बाहेर पडतात, आता उलट आहे. संध्याकाळ झाली की आम्ही बाहेर पडतो. त्यामुळं आई वडील नोकरी कामानिमित्तानं बाहेर, आजी आजोबा वृद्धाश्रमात, पोरग पाळणं घरात. आणि मग ते पोरग उद्या आई वडिलांना जाऊन परत वृद्धाश्रमात दाखवतो. चक्र फिरतच राहणार आहे हो, त्याला आम्ही जबाबदार आहे. काय अवस्था होती संत मांदियाळीची. म्हणून घराघरात ही ज्ञानेश्वरी, हा दासबोध आणि ही गाथा, भगवद्गीता, भागवत असावंच हा मूळचा अट्टहास आम्हाला कळावा. मराठी मराठी म्हणून आम्ही अभिमान बाळगतो, पण मराठी माणसाची व्याख्या आचार्य अत्रे यांनी केली आहे बरं का. आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे, महाराष्ट्राच्या भूमीतलं फार मोठं साहित्य क्षेत्रातलं नाव होऊन गेलं. PK अत्रे, PK नाही,
आम्हाला पीके माहिती आमिर खानचा आहे की नाही मागे. पीके अत्रे म्हणाले मराठी म्हणून घ्यायचं असेल ना तर ज्याला ज्ञानोबा माऊलींची एक तरी ओवी पाठ आहे बघा, ज्याला ज्ञानेश्वरांची एक तरी ओवी पाठ आहे, ज्याला तुकोबारायांचा एक तरी अभंग पाठ आहे आणि ज्यांनी माझ्या छत्रपती शिवप्रभूंचा गड एकदा तरी पायाखाली घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी माणूस, त्याला म्हणायचं मराठी माणूस. ही व्याख्या बदलून टाकली. आम्ही उगी 96 कुळी 92 कुळी यातच भांडत बसलोय असं नाहीये. माऊलींनी सेवा करायला शिकवली भगवंताची आणि ती सेवा करत असताना सेवेतला मनोभाव आम्हाला शिकवला. ती सेवा राष्ट्राची असू दे, समाजाची असू दे, देशाची असू दे, पण ती सेवा करत असताना जगाचा तो भार आपल्या शिरावर पैसे थोडे तर वाटू द्या हो अशी सेवा असावी. मी माझ्या समाज बांधवांचं काहीतरी देणं लागतो. माझ्या 4 भिंतीच्या बाहेर काहीतरी जग आहे, त्याच्याशी माझं काहीतरी नातं आहे. संतांनी प्रपंचाचा असा अर्थ आम्हाला शिकवला. आम्ही आमचा प्रपंच समजतो तो फार वेगळा. आम्ही आमच्या पुरतच आमचाच बंगला, आमचंच घर, आमचंच फर्निचर, इतकं फर्निचर येतं घरात की माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचरच. एवढं आम्ही भौतिक सुखाच्या मागे लागतो. आणि ज्ञानराजांसारखा एक आगळा वेगळा संत आम्हाला सेवेतली खऱ्या अर्थीची अर्थता काय असावी ते शिकवतात. तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. नवसीये माझे नवसीये, नवस केला काय शब्द वापरला बघा. तुमच्या माझ्या अत्यंत पाठांतरातला आणि परवडीचा शब्द आहे नवस. नवस तुम्ही करतो, आम्ही करतो, आपण सगळे नवस करतो. नवसासाठी घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये फार. नवसासाठी कित्येक माणसं गेली की नाही. मांढरदेवची काळूबाईची ती दुर्घटना आजही आम्ही विसरत नाही. माणसं नवस करतात, काही लबाड माणसं नवस पूर्ण झाला की फेडायचं विसरून जातात. पण माऊलींनी आगळा वेगळा नवस केला. मागणं मागितलं भगवंताकडं आणि जगाच्या पाठीवर असं आगळं वेगळं आणि भव्य दिव्य मागणं मागणारा एकमेव ताकदीचा माणूस संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली. किती ताकदीचं मागणं मागितलं बघा. मागणारा तितक्याच ताकदीचा आणि देणाराही तेवढ्याच ताकदीचा. पसायदान लिहिलं माझ्या ज्ञानराजांनी. म्हणून आम्ही स्वतःसाठी मागतो की भीक असते. स्वतःसाठी जे मागितलं जातं त्याला आम्ही भीक म्हणतो. कुटुंबासाठी जी मागितली जाते ती भिक्षा. समाजासाठी जे मागितलं जातं ते दान आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी विश्वात्मक भगवंताकडे मागितलं जातं ते पसायदान, जे माझ्या ज्ञानराज माऊलींनी मागितलंय. आगळं वेगळं मागणं, भव्य दिव्य मागणं. नवस केला ज्ञानराज माऊलींनी. काय आम्ही नवस करतो. काय झालं कोल्हापूरमध्ये आता आपल्याला माहितीये नवरात्र उत्सवामध्ये आई जगदंबेचा काय साज असतो. मस्त आई सगुण पूजा आम्ही करतो. सगुणाचे निर्धारे निर्गुण पाविले निर्धारे संत म्हणतात. सगुण पूजेला आमच्याकडे महत्व आहे. मग अशी सगुणाची पूजा आम्ही करताना त्या देवीचं सुंदर अलंकाराने मढलेलं सगळं ते रूप पाहिलं एका गृहस्थाने. प्रापंचिक होता आणि मनामध्ये लोभ निर्माण झाला. दर्शनाला उभा राहिला समोर, पण मनात आलं आई तुझ्या गळ्यातला हा जो हिऱ्याचा कंठा आहे तो जर मला मिळाला तर काय सगळी माझी प्रपंचाची ददात संपून जाईल. आणि म्हणून त्यांनी नवस केला. कोकणाच्या भागामध्ये कौल लावला असा एक शब्द आहे, कौल लावला जातो. त्यांनी नवस काय केला, तो म्हणाला तुझ्या गळ्यातला तुझ्या डाव्या बाजूचं फूल जर खाली पडलं तर मी असं समजेन की तुझ्या गळ्यातला तो हिऱ्याचा हार प्रसाद म्हणून घ्यायचा. डाव्या बाजूचं फूल खाली पडलं तर गळ्यातला हार प्रसाद म्हणून घ्यायचा आणि उजव्या बाजूचं फूल खाली पडलं तर मी असं समजेन की तुझ्या गळ्यातला तो हार काढून घ्यायचा. घ्यायचा हे निश्चित आहे. असा नवस आम्ही करतो श्रोते हो. बऱ्याचदा जाता जाता देवालाही शेंडी लावणारी माणसं बरीच आहेत समाजामध्ये. असं मागणं नकोय. काय मागावं. एका लाडक्या भक्तांनी भगवंताकडे मागणं मागितलं, हे देवा काय देशील. हे अच्युता अनंता दीनानाथा काय देशील देवा. नामदेवांनी जसं भांडण केलं ना देवाशी, आमची जनाबाई म्हणते अरे अरे विद्या मूळ मायेच्या कारट्या म्हणते पांडुरंगाला. मी मागेन ते मज देई आता. काय देशील देवा. आमचं मागणं कसं असतं, 10 रुपयाची नोट टाकू दानपेटीमध्ये आणि म्हणून सगळ्या प्रपंचातली सुख दे देवा. यंदा पोरीचं जुळू दे, मुलाचं जुळू दे, नोकरी लागू दे. 10 रुपयात नेट पॅक तरी येतो का. एवढं मागणं आम्ही ठेवतो. काय मागणं असावं. मी मागेन ते मज देई आता. नाहीतर तुझं नि माझं जमायचं नाही. तुला कुणी बी मानायचं नाही. तुझं नि माझं जमायचं नाही. तुला कुणी बी मानायचं नाही.
काळजी घेतलीस ग? ते कथेकडे कुणाचंच लक्ष नसतं, गुरुजी एकटेच कथा वाचतात. मग कांजीवरम आहे का, पैठणी आहे का, सिल्क आहे का, आणखी कुठली आहे? थोडस आमचं इकडे लक्ष जाऊ द्या. नको तर उंची वस्त्रे जरतारी भरजरी दे लंगोटी लाजे पुरती तुझ्या कृपेची शाल रे. नको बंगला महाल माडी नको पलंगी गादी भुके वेळी दोन घास दे आस तुझ्या चरणांची, नाहीतर तुझं नि माझं जमायचं नाही, तुला कुणी मारायचं नाही. तुझं नि माझं जमायचं नाही, तुला कुणी मारायचं नाही. तुझं नि माझं जमायचं नाही, तुला कुणी. नको बंगला महाल माडी नको पलंगी गाडी. काय मागायचं? असो झोपडी साधी परितू. पण जी भल्या भल्यांना मिळत नाही. साखर कारखान्याचे चेअरमन जरी असले तरी साखरेचा एक दोन खाऊ शकत नाही, डायबिटीस. असो झोपडी साधी परितू झोप शांत मज देई, नाहीतर तुझं नि माझं जमायचं नाही, तुला कुणी तुझं नि माझं जमायचं नाही, कुणी म्हणायचं नाही. तुझं माझं जमायचं नाही, तुला कुणी. माऊलींनी मनोभावे सेवा करायला शिकवली. श्रोते, किती प्रकारचे भाव आहेत? शांत भाव आहे, दास्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे, सख्य भाव आहे, माधुर्य भाव आहे, अनेक भावाचे प्रकार आहेत. इतक्या भावांनी भगवंताची भक्ती करायला आम्हाला संतांनी शिकवलं. दास्य भावाचं अत्यंत सुंदर उदाहरण रामायणातला माझा मारुतीराय. एक उदाहरण सांगून मी पुढे जाणारे, विषय फार मोठा आहे. काय मारुतीरायाची सेवा होती हो? सेवा करीन मनोभावे. काय सेवा आहे मला सांगा? रामायणातनं मारुतीरायाचं नावच काढलं, काय उरतं? काहीच उरत नाही. आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे. ज्यावेळी रावणाचा वध झाला, युद्ध जिंकले प्रभू रामचंद्र, सगळी वानर सेना, मारुतीराय, सीतामाई, नळ नीळ जांबुवंत, सुग्रीव, अंगद, विभीषण सगळे अयोध्येला परत आले आणि सुंदर आनंद सोहळा सगळ्यांनी साजरा केला. अयोध्येमध्ये रामरायांचा राज्याभिषेक केला आणि त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी सगळ्यांना प्रसाद वाटायचं ठरलं होतं. ज्यांनी ज्यांनी या कामामध्ये सहभाग दिला त्या प्रत्येकाला मेवा मिळणार होता सेवेचा. प्रभू रायांच्या हस्ते मिळणार होता, प्रसाद देणार होते स्वतः प्रभू रामचंद्र. आणि ती यादी वाचायला लक्ष्मण उभे राहिले. आता यादीमध्ये पहिलं नाव कोणाचं असेल? सगळ्यांना खात्री होती, कोण? 100% मारुतीराय. पण तसं नाही झालं. पहिलं नाव पुकारलं गेलं, राजा सुग्रीव. सुग्रीव महाराज आले, त्यांना प्रसाद मिळाला. युवराज अंगद, त्यांना प्रसाद मिळाला. विभीषण, त्यांना प्रसाद. सगळ्यांना, अहो जे स्वातंत्र्य चळवळीत नव्हते त्यांनाही मिळालं सगळं. जाणकारांना पटकन कळून जातं. सुज्ञाचा अधिक सांगणे न लगे. कीर्तनामध्ये सुज्ञ माणसं आहेत माझ्या समोर, याची मला खात्री आहे. अशांनाही सगळा प्रसाद मिळाला. पण बरेच जण सगळे वाट बघतायत की अरे अजून मारुतीरायाचं नाव कसं काय घेतलं, मारुतीरायाचं नाव का नाही घेतलं. म्हणून मारुतीराय सुद्धा वाट पाहतोय, देवा मला कसं विसरला माझा राम, मला का विसरला माझा भगवंत. म्हणून आपण दिसलो नसून तर दिसावं म्हणून थोडा पुढे सरकला माझा मारुतीराय आणि रामांच्या समोर उभे राहिले. तरी सुद्धा रामांनी मान खाली घातली. श्रोते, मारुती तुला द्यायला माझ्याकडे काही नाही रे, तुला द्यायला काही नाही. अरे तूच नसतास तर सीतामाईचा शोध कोणी घेतला असता, महिरावणाच्या तावडीतनं कोणी सोडवलं असतं आम्हाला, द्रोणागिरी कोणी उचलला असता. मारुते बुद्धिमताम वरिष्ठमयस तू, असा दास्य भावानी सेवा करणारा भक्त तू, तुला द्यायला काय माझ्याकडे, मी काय देऊ तुला. आणि रामांनी जशी मान खाली घातली तसं मारुतीरायांच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रुधारा वाहिल्या. रामा प्रभू, मला द्यायला तुमच्याकडे काहीच नाही. तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेली फुलाची सुकलेली पाकळी जरी मला दिली ना तरी मला चालेल, पण मला प्रसाद द्या देवा. म्हणून आमच्या भारतीय अध्यात्मशास्त्रात प्रसादाला फार महत्व आहे. श्रोते, फार महत्व आहे. काल्याचं कीर्तन आम्ही तू नाही मी नाही तू खा या उद्देशाने एकमेकांना भरवतो आणि सगळीकडे मी नाही मला नाही काय तुला नाही मलाच असं जिथं असतं ना तिथे जगातले सगळे राक्षस एकत्र जेवतात. रामा मला नाही का प्रसाद, काय करावं. सगळेजण चिंतेत आहेत, मारुतीला अजून का देईना. मारुतीराय निघाले रागाने आणि मनात दुःख वाटलं, निघाली पाठ फिरवली.
सीतामाई रामांना सांगतायत, अहो बघा लेकरू कधीच तळमळते, द्या त्याला प्रसाद द्या. मारुतीरायांना बघून रामांनी सीतामाईला एवढंच सांगितलं, सीते माझ्या भक्ताच्या तू नादी लागू नको, तू माझ्या मारुतीच्या नादी लागू नकोस. तुम्हाला ना काही कळत नाही. तिथून आलं बरं काय. आता ही जी वाक्य आहेत ना आमची, असं कळावं लागतं. बघूया बघा कसा येत नाही तो. मारुती आवाज दिला सीतामाईंनी आणि धावत आले मारुतीराय. आहा काय आनंद झाला, उड्या मारत आले हो. आणि नेहमी या पार्टीत पक्षात बसणारे आता पक्ष बदलला, पार्टी बदलली. सीतामाईंच्या जवळ बसले. बोल आई, बोला आई साहेब. म्हणाले बाप विसरला पण माझी आई नाही विसरली मला. आणि आई समोर उभे राहिले मारुतीराय आणि सीतामाईंनी असा मस्तकावरनं हात फिरवला. म्हणाले मारुती किती कष्ट लास रे आमच्यासाठी, किती झिजलास रे मारुतीराय आमच्यासाठी. म्हणून गळ्यातला तो नवरत्नांचा कंठा काढला आणि मारुतीरायाच्या गळ्यात घातला. एक एक रत्न पृथ्वी मुलाचं होतं, स्वतः प्रभूंनी दिलेला कंठा होता तो कंठा घेतला. प्रत्येक कंठ्यामध्ये समोरचं प्रतिबिंब दिसतंय. वा वा, राम आणि सीता, राम सीता, राम सीता. इतका आनंद झाला, मला हेच हवं होतं. म्हणाले आई साहेब हेच हवं होतं. गेले घेऊन. काही वेळ गेला आणि बाहेर काहीतरी फुटल्याचा धडकन आवाज आला. एक पहारेकरी दूध धावत बाहेर आला. आतमध्ये आई साहेब, आई साहेब, तुम्ही दिलेला तो रत्नांचा कंठा मारुतीरायाने फोडून टाकला म्हणाले. सीतामाई संतापल्या. मारुती बोलवा त्याला आत. रामराय म्हणाले पाहिलंच ना, मी म्हटलो होतो त्याच्या नादी लागू नकोस. आले आतमध्ये. सीतामाई म्हणाल्या मारुती अरे काय केलंस, मी एवढा तुला लाख मुलाचा पृथ्वी मुलाचा कंठा दिला, तू फोडून टाकलास. मारुतीराय हात जोडून म्हणतात आई साहेब काय करू, त्याच्यात मला तुमचा राम, मला माझा राम दिसेना. इथे होतो तेव्हा तुम्ही दोघेही दिसत होता, बाहेर गेल्यावर दुसरं चित्र दिसतंय, मला नको म्हणाले. ज्याच्यात राम नाही ते मला नको. सीतामाई संतापाने म्हणाल्या मारुते एवढा राम 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 करतोस, तुझ्यात तरी आहे का रे राम. आणि श्रोते हो, ते जे आपण चित्र पाहतो, छाती विदीर्ण केली. म्हणाले आई साहेब रामच काय तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. बघा छाती विदीर्ण करून दर्शन दिलं. माऊली म्हणतात चित्त चैतन्य चोरून नेले. काय अनुभूती दिली. तेव्हा प्रभू रामचंद्र उभे राहिले सिंहासनावरून. एक 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 पाऊल टाकत मारुती रायाजवळ गेले. आणि काय करावं मारुती, माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुला द्यायला माझ्याकडे दुसरं काही नाही. कडकडून आलिंगन दिलं मारुती रायांना प्रभू रामचंद्रांनी. आणि असं आलिंगन आपल्याकडे जुना फोटो असेल तर नक्की बघायला मिळेल की तो फोटो असा आहे, मारुतीरायांचं मस्तक रामांच्या खांद्यावर विसवलंय आणि रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर विसवलंय. काय आनंद आहे बघा. अद्वैताचं मिलन तिथे झालं, जीवशिवाचं ऐक्य झालं आणि साक्षात परब्रह्माचा अनुभव दिला रामरायांनी मारुतीरायांना. आलिंगन दिलं आणि आता बाजूला झाले. म्हणाले मारुती सांग आता तू कोण आहेस, सांग तू कोण आहेस. तेव्हा मारुतीराय काय म्हणाले सांगू. रामा, रामायणातला श्लोक आहे. ते म्हणाले देह पातळीवर जर तुम्ही मला हा प्रश्न विचारत असाल तर रामा, देहबुद्ध्यात दासोहम, देह पातळीवर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्यात वदंशकः, जीव पातळीवर जर विचार केला तर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मबुद्ध्यात त्वमेव अहम, आत्म पातळीवर जर विचार केला तर तुम्ही आणि मी एकच आहे म्हणाले, दोन नाही. काय अनुभव मिळावा सेवेचा, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. भगवंताकडून फळ मिळतं श्रोते हो. माधुर्य भावाने भक्ती केलेले आमचे गुलाबराव महाराज, काय भक्ती असेल, काय संवेदना असतील. आपल्याला माहिती आहे विदर्भातले माधांचे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षु होते, पण माऊलींची कन्या म्हणवायचे स्वतःला, ज्ञानेश कन्या, आणि कृष्णाची पत्नी म्हणवायचे. पुरुष देह पण स्त्री भावानी केलेली भक्ती होती. काय झाला प्रसंग सांगते. देऊळवाड्यामध्ये माऊलींच्या ज्ञानेश, त्या आळंदीमध्ये गुलाबराव महाराजांची प्रवचनं चालू होती. संत किती संवेदनशील असतात बघा. महाराजांची प्रवचनं चालू आहेत आणि त्या काळामध्ये अगदी अलीकडचे संत आहेत गुलाबराव महाराज, आपल्या सगळ्यांना माहिती असतील. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर म्हणून एक नाव जुन्या लोकांना माहिती असेल. मुमुक्षु नावाचं एक मासिक निघायचं, त्या मासिकाचे ते संपादक होते, ल रा पांगारकर. ते गुलाबराव महाराजांचे भक्त होते, शिष्य होते. महाराजांना नमस्कार केला. म्हणाले आज माऊलींची अभिषेकाची संधी मला मिळाली, आज अभिषेक करणारे मी माऊलींना, मला आशीर्वाद द्या म्हणाले. आणि निघाले. इकडे गुलाबराव महाराजांचं प्रवचन सुरू झालं. महाराज अंध होते दोन्ही डोळ्यांनी. प्रवचन सुरू झालं आणि लक्ष्मण पांगारकरांची पूजा सुरू झाली. षोडशोपचारी विधी आपण अनुभवला असेल तो सोहळा. अभिषेक माऊलींना करताना काय आनंद मिळतो. पंचामृत लेपनाचा विधी सुरू झाला आणि एखाद्या पित्यानं आपल्या लेकराच्या मस्तकावर हात फिरवावा तसं माऊलींना असं माखन गंध लेपन सुरू होतं.
पांगारकरांच्या. इतका आनंद झाला होता, अष्टसात्विक भाव जागृत झाले होते. माऊली, आज ही संधी मला मिळाली. आणि असं नऊ घालायचं काम सुरू होतं. एवढ्यात पांगारकरांच्या कानावर शब्द आला, लक्ष्मणा थोडं हळू कर रे, तुझ्या हातातली ती अंगठी तेवढी काढून ठेव. तुझ्या हातातली अंगठी माझ्या ज्ञानराज माऊलीला टोचतीये रे. गुलाबराव महाराज प्रवचनात आहेत, कानावर शब्द आले, हातातली अंगठी माऊलीच्या समाधीला टोचतीये, माऊलीला टोचतीये. काय संवेदना एकरूप झाल्या असतील आपण नाही कल्पना करू शकत श्रोते. मग संतांच्या आणि भगवंतांच्या. म्हणून भगवंत केलेल्या सेवेचा मेवा देतोच देतो. भगवंत ठेवत नाही. आम्हाला वेळ नसतो, आम्हाला धीर नसतो, आम्हाला वाट बघायला जमत नाही. शबरीनं वाट बघितली किती, 7 नव्हे 1 तप अशी रानोमाळ भटकली. 7 तप मतंग ऋषींच्या आश्रमात राहिली आणि मग रामानी मेवा दिला, फळ दिलं, फलश्रुती केली भक्तीची, सायुज्यता मुक्ती प्रदान करून दिली. श्रोते हो, ही देवसेवा. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या समाजाचं देणं लागतो, राष्ट्राचं देणं लागतं. म्हणून अशी सेवा संतांनी आमच्या महापुरुषांकडून अपेक्षित ठेवली. म्हणून तुकोबरायांकडे आमचे छत्रपती शिवराय सल्ला मागण्यासाठी जात होते, दिलासा घेण्यासाठी जात होते. अशा छत्रपती शिवरायांनी माझ्या मातृभूमीची सेवा काय केली असावी. तुझी सेवा करीन मनोभावे. देश हाच ज्यांनी देव समजला, अशा देवाची भक्ती सेवा करताना छत्रपतींनी शिस्त वा वात्सल्य जी जिद्द यांचा त्रिवेणी संगम ते छत्रपती शिवराय. जिजा मातोश्री सांगते, राजा बिजापूरचा तो अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय. आपल्या मोठ्या भावाचं, तुळजापूरच्या आई भवानीचं, पांडुरंगाच्या अपमानाचं उसनं फेडूनच महाराष्ट्रात परत ये. काय परिस्थिती होती. बिजापूरचा अली आदिलशहा वारला आणि त्याची जी बडी बेगम साहिबा होती ती गादीवर बसली होती. त्याच्या मुलाला कारभार घेता येत नव्हता, एवढा तो लहान होता. त्यामुळे बडी बेगम साहिबा गादीवर बसली आणि तिने तपकामध्ये विडा ठेवला. सगळ्या दरबाराला उद्देशून म्हणाली की हा पैजेचा विडा घ्या आणि शिवाजीला मारून पकडून आणतो अशी शपथ घ्या. जमेल है कोई मई का लाल जो इस विडा को उठाए और शिवाजी को पकड़ के लाए. कुणीच उठत नव्हतं, कुणीच उठत नव्हतं. आणि तो अफजल खान नावाचा महाबलाढ्य क्रूर कर्मा पठाण तो उठला. त्याच्या जाजमाच्या हालचालीवरून लोकांना कळलं की हा अफजल खान उठलाय म्हणून. एवढा प्रचंड बलदंड वेग यष्टीचा उठला आणि हातामध्ये तपकातला तो विडा उचलला. पैजेचा विडा उचलून चूहे को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए बताओ. चूहे को पकड़ने के लिए किती सैन्य लागेल तुला. अफजल खान म्हणाला, यो हे कोई 20-22 हजार. हत्ती लागतील, घोडदळ लागेल, पायदळ लागेल, सैन्य फौज फाटा लागेल. बडी बेगम साहेब म्हणाली, एवढा मोठा इंतजाम उंदराला पकडायला. शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, बच्चा मराठ्याचा, नेम काय त्याचा, नेम काय त्याचा, कदाचित घेईल माझा प्राण, कदाचित घेईल आपला प्राण. संगे 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं. तुळजापूरला धडक मारली. कुठे गेला
आधी आई जगदंबेचा तुळजा भवानीचा भक्त आहे. ही भवानी त्याला ताकद देते. म्हणून आमच्या लोकांची श्रद्धाच तुडवली पाहिजे, नाहीशी केली पाहिजे. म्हणून खरं तर विजापूरहून कोल्हापूर मार्गे जवळचा रस्ता होता वाईला यायला, पण तो टाळला आणि सोलापूर मार्गे रस्ता निवडला. तुळजापुरात आला. आई भवानीच्या तुळजा भवानीच्या मंदिरासमोर आपला हत्ती उभा केला. आपल्याच लोकांना सांगितलं, आणा रे ती गंडकी शिळेची मूर्ती उपटून आणा देवीची. आमची हतबल माणसं देवीची मूर्ती उपटून आणली आणि खानाच्या हातात दिली. लळ 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 करणार माझ्या जगदंबेचं ते रूप पाहिलं तेजस्वी. अफजल खान म्हणतो, हिंदू की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते है. असं तेजपुंज देवीचं रूप पाहिलं. आणि श्रोते हो, माझ्या आई अंबा भवानीचं ती मूर्ती क्षणाचाही विलंब न लावता खानाने खाडकन खाली फेकून दिली हत्तीवरून. ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या, ठिकऱ्या झाल्या. जाती घेऊन माणसं बोलवली, भरडली सगळी मूर्ती, पसरली सगळी माती रांगोळी त्या तुळजापूरच्या मंदिराबाहेर. आणि अफजल खान सांगतो, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है, मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. ही भवानी शिवाजीला ताकद देते ना, बघतो ही भवानी माझं काय करते. तुळजापूरची ही अवस्था केली. आणि अफजल खान पंढरपूरला गेला. श्रोत्यांनी, आमच्या पांडुरंगाला धक्का लावायचा त्याचा मनसुबा होता, पण आमच्याच भक्त मंडळींनी, आमच्या काही संत मंडळींनी पांडुरंगाची मूर्ती लपवून ठेवली. अफजल खानाच्या हातात नाही लागू दिली. ते फार मोठे त्या संत मंडळीचे आमच्यावर उपकार आहे श्रोते. म्हणून आज ते सावळ परब्रह्म आम्ही बघतोय उघड्या डोळ्यांनी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. अफजल खानाने पंढरपूरला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तो असफल झाला आणि प्रतापगडच्या दिशेने आला. तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली, भवानी फोडली, प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रजा केली भैरव रस्त्याला आणि यमुना पोचला पहावयानी, यमुना पोचला पहावयानी, यमुना पोचला पहावयानी. तुळजापूरला धडक मारली. प्रतापगडाच्या दिशेने आलेला अफजल खान भेट ठरली आणि माझ्या राजा शिवबानी आईचा शब्द कानावर ठेवला होता. पांडुरंगाच्या तुळजा भवानीच्या अपमानाचं उसनं फेड राजा, उसनं फेड. अफजल खानाला सोडू नको. आणि अफजल खानाने ज्यावेळी दगा केला त्याचा परिणाम, उलट प्रतिक्रिया राजांनी केली. वाघनख अशी पोटामध्ये पिछवा खुपसला, सगळं आतडं बाहेर काढलं अफजल खानाचं. दगा 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 म्हणून अफजल खान ओरडत होता. मस्तक छाटून राजांनी आई जिजाऊ समोर ते साजरं उभं केलं होतं. श्रोते हो, भगवंताची सेवा आणि त्याचबरोबर ही माती माझी मातृभूमी, माझा स्वराज्य हा माझा देव आहे असं समजून त्या स्वराज्याची केलेली सेवा. माऊली म्हणतात, सगळंच सारखं आहे. त्याच भक्ताला चित्त चैतन्य चोरून नेले ही अनुभूती भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. माऊली म्हणतात, बाप रखुमादेवी बरू विठ्ठले चित्त चैतन्य चोरून नेले. माझ्या जनाबाईंना हा अनुभव मिळाला. श्रोते हो, गोड आवाजामध्ये सकाळी सकाळी भल्या पहाटे जात्यावर ओवी गावी दळण दळावं. आणि काय आमच्या माता भगिनींना ओवे आवडतात. आता जातं गेलं, ओवी तर त्याहून गेली. जात्याविषयी काय सांगावं तर लोक म्हणतात, कुठं जातं. तरुण पिढीला जातं सूप काही माहिती नाही. सुपाचा गुणधर्म आहे ना, सार जवळ ठेवावा आणि फुलपट असार असेल ते टाकून द्यावं. कॉन्व्हेंट संस्कृतीची आमची मुलं, त्यांना म्हटलं ना गणपतीचे कान सुपासारखे असतात, ते पोरगं विचारतं, हाऊ इट इज पॉसिबल, गणपतीचे कान सुपासारखे कसे काय. बिकॉज सूप इज लिक्विड. ते प्यायचं सूप त्यांना माहिती, कॉर्न सूप, व्हेजिटेबल सूप, टोमॅटो सूप. पाखडायचं सूप कोणी बघितलंय. आपण सुपाचा गुणधर्म आहे, ज्यांनी निंद्यते सर्व सोडवली द्यावे, ज्यांनी वंद्यते सर्व. ही संस्कृती आम्हाला भारताची शिकवते श्रोते हो. ही खेड्यातली संस्कृती आम्हाला ही शिकवते. दुर्दैवानं त्याचा विसर पडला. म्हणून आमच्या बहिणाबाई असतील, जनाबाई असतील, यांनी ओव्या रचल्या. काय जनाईची भक्ती होती, काय सेवा होती. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंत आहे. पांडुरंगाला हाक घालावी भगवंता. अरे स्वप्नात दृष्टांत दिलं नामदेवांनी, पण समोर कधी येशील रे. ये की रे भगवंता, जात्यावर दळायला घ्यावं. श्रोते हो, आमच्या घरातलं जातं म्हणजे आम्हाला परमार्थ शिकवणारं खूप मोठं माध्यम आहे. वरची तळी असते ना, ती प्रपंचाची आहे. खालची तळी आहे ती परमार्थाची आहे. मधला कुंड आहे ज्याच्यात आम्ही दाणे टाकतो, ते परब्रह्म स्वरूप आहे. ते दाणे म्हणजे आम्ही आहे.
तुम्ही आम्ही सगळे त्या दाण्यांच्या स्वरूपामध्ये, जे दाणे त्या कुंडाला धरून ठेवतात ना, त्या दाण्यांचं पीठ होत नाही. होतं का? जे दाणे त्या कुंडाला चिकटून ठेवतात त्या दाण्याचं पीठ नाही होत, बाकी सगळ्या दाण्यांचं पीठ होतं. आम्ही सगळे भरडले जातो प्रपंचाच्या या खटपटीत आणि कटकटीत, म्हणून आमच्या वाट्याला फक्त दुःख येतं, फक्त दुःख येतं. किसी ने कहा है लोग अपने दुखों से उतना परेशान नहीं जितना कि दूसरों के सुखों को देखकर परेशान हो. आम्ही आमच्या दुःखापायी दुःखी नाही, आमचं दुःख आमच्या पाचवीलाच आहे, पण आमचे शेजारी आमच्यापेक्षा जास्त सुखी म्हणून आम्ही दुःखी. हे आमच्या दुःखाचं कारण आहे. सध्या संतांना सुखाचा सागर दिसला भगवंत, सर्व सुखाचे आगर, म्हणून जनाबाईंचा भाव फार सुंदर होता. सेवा काय होती? जात्यावर सुंदर दळण दळावं, गोड गळ्याने ओवी गावी, पांडुरंगाला सांगावं भगवंता जनी मांडिते दळण नाम ओठी घोळते. भगवंता एक रे बाबा, भारी जड हे जाते तुझी विना, भारी जड हे जाते तुझी विना. भगवंता येशील का रे? मला दर्शन तरी देशील का रे भगवंता या जन्मात? आणि तिची हाक ऐकावी भगवान परमात्मा पांडुरंगाने धावत यावं, जात्याला हात लावावा आणि जनाबाईला सांगतो हाक तुझी येतानी झोप उडाली गावाई, कागदळ एकली माझी याविना. जनाबाई म्हणते पांडुरंगा सख्या आलास, हात तुझा लागला जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझी यादी फिरा, दारी आलं अमृत पीक तुझी यादी फिरा. काय अनुभव आहे. आणि जनाबाईच्या झोपड्यातनं दोन आवाज लोकांना ऐकू येत आहे, असं सगळ्या गावात पसरलं. पूर्वीच्या काळी अशी माणसं काही कमी नव्हती. संतांना छळ छळ छळलं लोकांनी, भरपूर छळ केला. आणि मग आता महत्व कळतं तेव्हा आता सोहळ्या, आता पालख्या, आता दिंड्या निघतात. आधी खूप छळलं समाजाने. जनाबाईच्या झोपडीतनं दोन आवाज येतात म्हटल्यानंतर गावातल्या टवाळ मंडळींना राहवलं नाही. ताबडतोब चौकशी करा म्हटले. गावचे पाटील, कुलकर्णी सगळ्यांनी जनाबाईच्या झोपडीला घेराव घातला. जनाबाईनं पीठ चोपड्यात भरलं, दरवाजा उघडला आणि पाटील नावाचा मोठा डोंगर उभा पुढं. पाटील हो, सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम काढलंय सा? जने बाकीचं बोलू नकोस, आतमध्ये कोण आहे तेवढं सांग. दोन आवाज ऐकलेत 100 माणसांनी, तू राहते एकटी, दुसरा आवाज पुरुषाचा आहे, कोण आहे सांग. जनाबाई म्हणते पाटील खोटं कोण आहे तेव्हा, मी एकटीच तर गाते. जने 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 खोटं बोलू नको, 100 माणसांनी दोन आवाज ऐकलेत, सांग कोण होतं. जनाबाई म्हणते पाटील माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही बसायचा, पंढरीचा पांडुरंग आला होता. पांडुरंग वा ग वा, तुझ्या झोपड्यात कशाला आला होता जने? आणि जनाबाईने उत्तर द्यावं, जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी, जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी. मंडळी हसतायत, जने जने जने. अगं पांडुरंग तुझ्याकडे भाकरी खायला कशाला येईल? आणि तुला दिसतो, आम्हासही दिसत नाही. जनाबाई म्हणते असा कुणालाही दिसेल असा नव्हे, तो कुणाला बी कसा दिसेल? अगं मग तुला दिसतो, आम्हासही दिसत नाही, असा लपवून तरी कुठं ठेवलायस जने, सांग की. जनाबाई म्हणते पाटील लपवायचा कुठं असतो, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला, हृदयाचा बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला, आत विठ्ठल कोंडीला, हृदयाचा बंदी खाना केला. हृदयाचा बंदी खाना केला, बांधून दिला दोरा.
विठ्ठले चित्त चैतन्य सोडून आलेले भगवंत हृदयस्थ स्थित होतो जेव्हा आम्ही त्याची सेवा अत्यंत मनोभावाने करतो. आम्ही दातृत्व सुद्धा असं करतो, आमचं दान सुद्धा असं असतं की त्यात दिखावा असतो. ते देखले पण भक्तीत नको, भक्ती अत्यंत मनोभावाने असावी जी माऊलींनी शिकवली. पुढच्या काळामध्ये ती भक्ती नामदेवांनी जगाला शिकवली. काय होतं नामदेवांचं चरित्र? नारदीय कीर्तनाच्या पठडीनुसार परंपरेनुसार त्या चरित्राचा थोडासा आवाका उत्तर रंगामध्ये मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे पूर्वरंग आणि उत्तर रंग. आता पूर्वरंग संपवती आणि उत्तर रंगामध्ये आपण नामदेवांचं थोडक्यात चरित्र बघूया. पूर्वरंगाच्या मूळ पदामध्ये आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज वर्णन करतात. सेवा करी न मनोभावे तुझी सेवा करी न मनोभावे सेवा करी न मनोभावे सेवा करी न मनोभावे तुझी सेवा करी न मनोभावे सेवा करी न नारदीय कीर्तनाची ही थोडीशी पठडीमध्ये फक्त फरक आहे. वारकरी कीर्तनामध्ये विठोबा रखुमाईला हार घालायचा, नारदीय कीर्तनात पूर्वरंग झाला की हार घालायचा. सगळं कीर्तन कीर्तनासारखं थोडासा जरा साच्यामध्ये फरक आहे आणि तो तुम्हाला बघायला ऐकायला मिळावा ही आमच्या शांताराम भाऊंची मनापासूनची इच्छा. खूप शोध घेतला, भरपूर शोध घेतला. फोन नंबर मिळवण्यासाठी ते मला म्हणाले खूप त्रास झाला ताई, पण आज माझ्या भाग्यात होतं आपल्या सगळ्यांचं एवढ्या मोठ्या स्वरूपात दर्शन घ्यावं आणि कैलासवासी विठ्ठल अण्णांच्या
कृपाशीर्वादाने हा सगळा जो सोहळा आपण आज आयोजित केलाय, त्यांचे आशीर्वाद, त्या मार्गावरून चालण्याचं बळ आम्हाला सुद्धा मिळावं एवढी भगवंताकडे या निमित्तानं प्रार्थना करूया. एवढा मोठा मार्ग अनुसरताना जीवनामध्ये फक्त एक अधिष्ठान समोर ठेवावं भगवंताचं. व्यवहारिक मोठेपणा असावा, व्यवहारात भरपूर मोठे, प्रपंचात भरपूर मोठे. म्हणून तरुण पिढीला पण मी नेहमी सांगते, भरपूर मोठे विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती प्रचंड होणार आहे. 2G 3G 5G 4G सगळं आलंय. प्रचंड वेगाने जग आमचं धावतंय. हे सगळं जग धावतंय इतक्या वेगाने की त्या वेगात आम्हाला धावता आलं पाहिजे. तो आवाका आम्हाला नाही जमत आहे, झेपत नाही, इतक्या प्रचंड वेगाने प्रगती होतीये. पण ही सगळी प्रगती स्वीकारत असताना, कॉन्व्हेंटला आमची पोरं घालत असताना घरामध्ये त्याला उत्तम मराठी श्लोक म्हणता आला पाहिजे. घरामध्ये त्याला रामरक्षा, अथर्वशीर्ष, माऊलींचा हरिपाठ, समर्थांचा मनोबोध हे सगळं त्याला घरामध्ये दिलं पाहिजे. कारण कॉन्व्हेंटमध्ये यातलं काहीही शिकवलं जात नाही. कॉन्व्हेंटमध्ये सगळ्या इंग्लिश प्रेयर असतात, ज्याचा आमच्या कार्ट्यांना काही पुढे भविष्यात उपयोग नसतो. म्हणून मग आमचं 5 वर्षाचं पोरगं समर्थ ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांची चरित्र आम्ही बघतो. आणि आमच्या घरातली पोरं आता माझी सटकली आणि ती संजू बाबा आणि सैराट मधली गाणी गातच गावभर फिरतायत. नाही आम्हाला घ्यावीशी वाटत आहे ज्ञानेश्वरी त्या पोरांच्या हातात. भविष्य फार मग अंधारात आहे. फार सुंदर एक वाक्य श्रोते हो, लहानपणीच आमच्या पोरांच्या हातात जर भगवद्गीता दिली ना, तर भविष्यामध्ये कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवायची पाळी त्याच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. असा सुंदर परिपाठ आमच्या जीवनाला जर मिळाला संतांच्या कृपेने, संत वचनांच्या, म्हणून हात जोडून सांगते, चांगलं ऐकवायला शिकवा पोरांना. चांगलं. आम्ही सिरियल शिवाय बाकीच्या गोष्टींवर चर्चा करायला तयार नाही. राणा भाऊजीचं काय झालं आणि त्या अजिंक्यचं काय झालं याच्यातच आमचा दिवस चाललाय. पण असं कोणी नाही म्हणत आज किती जप झाला गो, आज किती माळा ओढल्यास ग, आज किती जप झाला. म्हणून मग आमच्या महिला मंडळींना सगळे म्हणतात, 4 बायका एकत्र जमल्या की सगळ्या गावाचं वर्तमानपत्र तिथं दिसतं, कळतं, ऐकायला मिळतं. आज काय घडलं गावात, उद्या काय घडणार आहे सगळं आम्हाला कळतं. म्हणून आम्ही आमच्या चर्चेचे विषय बदलूया मंडळीनं. माझ्या माता भगिनींना मी आज आपला दिवस आहे असं म्हणूया, अत्यंत कळकळीची विनंती करते. थोड्याशा बाकीच्या चर्चा वगळून आम्ही जर अध्यात्म या एवढ्या विषयापुरतं आमचं जीवन वाहिलं. न बोले मना राघवा विण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही, समर्थ म्हणतात. आणि असं आमचं बोलणं असावं की ज्यामुळे आमचा अंतरात्मा डोलेल, समोरच्याचा विठ्ठल परमात्मा डोलेल. या कीर्तनामध्ये श्रोते हो, आमच्या साथीला खूप महत्व असतं. म्हणून थोडंसं आपल्याला जे उंचावर आज दिसतंय की संगीताचा भाग जास्त आहे. म्हणून हे 2 साथीदार, तबल्याच्या साथीला आपण बघताय परम आदरणीय गजानन देसाई, खूप लांबून आले. बरं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ नावाचं गाव आहे. तिथली ही व्यक्ती नादब्रह्माच्या साथीला आज माझ्या सेवेसाठी, माझ्या साथीसाठी आहेत. प्रचंड मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना, नारदीय कीर्तनकारांना, गायकांना वाजवलेला हा हात आहे, म्हणजे साथ केलेला. आणि पेटीच्या साथीवर माझे यजमान आहेत, माझे पती आहेत. स्वतः उत्तम कीर्तनकार आहेत, हार्मोनियम उत्तम वाजवतात. हार्मोनियमची साथ आणि आयुष्याची साथ अशी सगळी साथ आहे. दोघांच्याही पाठीवर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू दे एवढी तुमच्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करते. आमचे वडीलकीच्या नात्याने असलेले गजाकाका, त्यांना धन्यवाद देते. कीर्तनाच्या या प्रथेनुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करायचा, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने गोड आवाजामध्ये माझ्याबरोबर सगळ्यांनी भजन करायचं. भजन खूप गोड सांगते. हाताने टाळी वाजवा. टाळी अशी वाजवा की वाजू की नको वाजू, असं काही लोक असे करतात. खाणखण टाळीचा आवाज द्या, मस्त हात उंचावून दोन्ही हाताने टाळी वाजवायची. गोड आवाजामध्ये भजन करा. टाळी का वाजवायची असते? जी जन्म मरणात ते टाळी, म्हणून ही कीर्तनी वाजवा, शुद्ध टाळी असं म्हणतात. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. बोला बोला बोला, हात उंचावून टाळी वाजवा. मोकळ्या अंगाने रिलॅक्स व्हायचं, मोकळ्या व्हा. बोला भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. बोला बोला भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे.
प्रवास. अगं हट्ट नको करू. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरचा प्रवास तुला झेपायचा नाही, जमायचा नाही, लई लांब जावं लागल ग. नको हट्ट करू, परत बघू आपण पुढच्या वर्षी, यंदाच्या वेळी जरा थांब. नाही नाही, ते काय बी मला ठावं नाही. अहो पांडुरंगाने मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय, पंढरपूरला ये आणि माझ्या नामसंकीर्तनासाठी तिथेच राहा. गोणाई माता आपल्या पतिदेवांना, दामा शेट्टींना सांगतेय मला पंढरपूरला घेऊन जा. दामा शेट्टी सांगतायत नको गोणाई, गर्भवती होती गोणाई, आणि अशा परिस्थितीमध्ये तुला प्रवास झेपणार नाही. पूर्वीचा प्रवास बैलगाड्यांनी जावं लागायचं, मजल दरमजल मजल दरमजल करत पंढरपूर, नरसी बामणी ते पंढरपूर एवढा मोठा प्रवास करत आला, तुला झेपायचा नाही, नको. पण ऐकायला तयार नाही. जगामध्ये 3 हट्ट फार प्रसिद्ध आहेत. कुठले? राजहट्ट, बालहट्ट आणि तिसरा कळलं तुम्हाला, माहितीये. त्यामुळे त्या हट्टासमोर माणूस कितीही घट्ट असला तरी तिथे मठच होतो, काही चालत नाही. ऐकलंच नाही, पंढरपूरला जायचंच म्हणाली. कुठल्याही परिस्थितीमध्ये पांडुरंगाने स्वप्नात येऊन मला बोलावले, मला जायचंय पंढरपूरला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, बैलगाड्या झुंपल्या आणि नरसी बामणीवरून प्रवास सुरू झाला. मजल दर मजल करत पंढरपूरला ही सगळी माणसं निघाली आणि येता 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 पंढरपुरात येऊन पोहोचले. तुम्ही म्हणाल लगेच कीर्तनात असंच करायला पाहिजे, नाही तर मग 12 वाजता तुम्ही म्हणाल वाजली की 12 आता, असं काहीतरी तुम्ही म्हणाल. 12च्या आत थोडंसं संपवायचा प्रयत्न आहे, पण ठीक आहे, थोडंसं पुढे मागे होईल, मागे नाही पुढेच, गृहीतच धरून चाला. आधी सगळ्यांची मानसिकता अशी केली की बरं असतं, म्हणजे लोक बसतात, अरे हा एवढ्यापर्यंत चालणार आहे. त्याच्याही पुढे गेले की मग चुळबुळ, मग तिकडचं थोडंसं वेध लागतंय, हरकत नाही. पंढरपूरमध्ये ही सगळी मंडळी येऊन दाखल झाली. गोणाई माताला एवढा आनंद झाला होता, पांडुरंगाने मला बोलावलं, मी आले, चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा झाली, गोपाळपुरा पहिला, रावळात आली, पांडुरंगाच्या समोर उभी राहिली गाभाऱ्यामध्ये. भगवंता काय सुंदर रूप आहे रे तुझं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, असं गोड रूपडं भगवंताचं डोळ्यात साठवलं. सगळ्या संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली पंढरपूरची माती मस्तकाला लावली आणि आपल्या पतींना सांगते, ऐकलं का पंढरपूरचं महात्म्य? अहो आधी पंढरी आणि मग वैकुंठ नगरी असं म्हणतात. आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ. आधी रचिली, आधी रचिली, हो आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ. नभते क्षराचर, नभते क्षराचर, देवा होते पंढरपूर, देवा होते पंढरपूर, देवा होते पंढरपूर, देवा होते पंढरपूर, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ. जेव्हा नवऱ्या गोदा गंगा, जेव्हा नवऱ्या गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ. पंढरपूरची माती कपाळाला लावली आणि आता संध्याकाळ झाली. दामा शेट्टी सांगतायत कोणाही चल आता बस गाडीत निघूया माघारी. कुठं जाता? आता जायचं वीचं कुठं नाही, आता इथंच राहायचं, पंढरपुरातच मुक्काम ठोकायचा आणि भगवंताच्या नामसंकीर्तनासाठी इथेच काळ घालवायचा. झालं. पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे पंढरपूरमध्ये मुक्काम केला.
सगळा प्रपंच पुन्हा पंढरपुरामध्ये थाटला आणि उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता. शिंप्याची जातकुळी होती, त्यामुळे अर्थात कपडे शिवण्याचा व्यवसाय. पंढरपूरच्या बाजारपेठेतच मोठं दुकान थाटलं दामा शेट्टींनी. उत्तम व्यवहार, उत्तम प्रपंच आणि त्याचबरोबर उत्तम परमार्थ चालला होता. श्रोते हो, आम्हाला संतांनी कधीही फाटका तुटका प्रपंच करा असं सांगितलं नाही. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. उत्तम व्यवहार करा, उत्तम प्रपंच करा आणि मग परमार्थ करा, चालेल, पण जो कराल त्यामध्ये तुझी सेवा करीन मनोभावे हा आदर्श असावा. उत्तम व्यवहार सुरळीत चालू आहे आणि दिवसामागून दिवस पुढे चालले. एक दिवस असा आला, गोडाई मातेचे सगळे दिवस भरले, प्रसूत झाली, मुलगा जन्माला आला आणि बाळाचं नाव ठेवलं नामदेव. पंढरपूरमध्ये भगवंताच्या नामासाठी आलो म्हणून नाम आणि त्यांनी दिलेला हा प्रसाद म्हणून देव. काय नावं होती पूर्वीच्या काळची. नावा पाठीमागं कार्याचं वलय असायचं. आताची नावं न बोललेलंच बरं आहे. घराघरामध्ये सिरियल मधली नावं आम्हाला पाहिजेत, हिरोंची नावं आम्हाला पाहिजेत. पण जुन्या लोकांचे हिरो वेगळे होते बरं का. आताच्या तरुण पिढीचे हिरो वेगळे आहेत, म्हणजे आयडॉल म्हणून ज्यांना समोर ठेवावं असे फार वेगळे आहेत. आमच्या जुन्या पिढीची ही सगळी जुनी माणसं आहेत ना, ती म्हणतात एक काळ असा होता की आमचे हिरो असे होते. आज तरुण पिढीचा समोर असा हिरो आहे की जो जेलमध्ये, कोर्टामध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्या गेल्यानंतर ढसाढसा रडायला लागतो. असा सलमान खान आमचा हिरो आजच्या पिढीचा. आणि या माझ्या समोर बसलेल्या जुन्या पिढीचा असा हिरो होता की जो तुरुंगवास नाही, कोर्टामध्ये त्या जजनी फाशीची शिक्षा सुनावली गेली असताना सुद्धा मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे बसंती चोला असं म्हणत फाशीच्या फंद्याकडे हसतमुखाने जाणारा भगतसिंग या जुन्या पिढीचा हिरो होता, आयडॉल होता. हा फरक आहे पिढी पिढीतला. नाव ठेवलं नामदेव आणि दिसा मासानी हा बाळ मोठा होतोय आणि बघता बघता 5 वर्षाचा झाला. वयाच्या 5व्या वर्षी घडलेला प्रसंग जो की तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, पण कीर्तनातनं पुन्हा एकदा भाववृत्ती जागृत करायची आणि ऐकायचा. 5व्या वर्षीचा घडलेला प्रसंग, सकाळची वेळ. आदल्या रात्री दामा शेट्टींनी आपल्या 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं होतं, नाम्या रोज पांडुरंगाला मी नैवेद्य देतो. संकल्प होता भगवंताला नैवेद्य दिल्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हते. रोज भगवंताला मी नैवेद्य देतो. आता उद्या माझ्या कामासाठी मी परगावी चाललोय, तेव्हा नाम्या चुकवू नकोस, रावळामध्ये पांडुरंगाला नैवेद्याचं ताट घेऊन तू जा. आणि लक्षात ठेव नाम्या, आता 5 वर्षाचं वय, सांगितलं तेवढंच ऐकलं बरं का. लक्षात ठेव नाम्या, पांडुरंग जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. फिट बसलं डोक्यात. ती रात्र कशी बशी संपली. पहाटे पहाटे दामा शेट्टी निघून गेले आपल्या कामाला आणि भल्या पहाटे हाही उठला होता. आईच्या मागे पहाटे 5 वाजल्यापासून, आई लवकर जेवायला तयार कर गं, मला पांडुरंगाला नैवेद्य द्यायचंय, लवकर जेवण कर, लवकर ताट दे नैवेद्याचं. गोडाई माता म्हणते, कारक्या नाम्या, देव काही उठल्या उठल्या जेवायला बसणार आहे, जरा थांब, होऊ दे, उठू दे, देवाला भूपाळी होऊ दे, पूजा होऊ दे आणि मग नैवेद्य घेऊन जा. कसा बसा वेळ काढला. अहो काय वय होतं, 5 वर्षाचं लेकरू. पोटात भुकेचा आगडोम उठला. सकाळी उठल्यामुळे जास्तच भूक लागली आहे, पण कसा बसा वेळ काढला आणि माध्यमीपर्यंत गोडाई मातेने ताट तयार करून दिलं. ते ताट घेतलं, आनंद झाला. आता पांडुरंगाला द्यायचं आणि आपण जेवायचं. ते ताट घेऊन रावळामध्ये धावत 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 नामदेव महाराज आले. 5 वर्षाच्या नामयाने पांडुरंगासमोर उभं राहावं. नाम्या, पांडुरंगा आणलंय, रोज माझे वडील येतात, आज मी आलोय बघ. काय सुलभ भाव होता बघा, काय सेवेतला मनोभाव होता. मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि पांडुरंगाला म्हणतायत करा सुरुवात. आता एवढ्या आर्जवानी ते पाषाणातलं चैतन्य हलणार नव्हतं. एवढ्या आर्जवानी पांडुरंग काही जेवायला बसणार नव्हता. पांडुरंगा काय रे बाबा, रुसलायस की काय? रोज माझे वडील येतात म्हणून मी आज छोटा एवढा पोर आलोय म्हणून काही रागावलायस की काय? जेव, काही नाही होत. अरे मला पण खूप भूक लागली, तुला ना, कर सुरुवात. पांडुरंग काही जेवेना, बोलेना, उठेना, हात हलेना. पांडुरंगा का रे, रागावलास का माझ्यावर? का रे भगवंता? कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे. हले ना, बोले ना. कटेवरी हात तुझे, विटेवरी पाय,
आलेत ना, जेव की रे बाबा, किती उशीर झालाय. पांडुरंग हलेना बोलेना. आई आपल्याला जे जे घरी करते ना ते सगळं तिथं चाललं होतं. श्रोते हो, नामदेव महाराज असा एकमेव विरळा संत आहे की ज्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिले, नामदेव गाथा. माझ्या बदरचं काहीच नाही सांगत आहे, सगळा गाथेतलं प्रमाण आहे. नामदेवांनी 5व्या वर्षी पांडुरंगाला अर्ज करावं, पांडुरंगा जेव की रे बाबा. आणि आता अंत झाला. आई घरात आपल्याला जसं करते तसं सुरुवात केली. पांडुरंगा बऱ्या बोलानं जेव, नाही जेवलास तर जळक्या लाकडानं सडकून काढी, जेवशील की नाही सांग. तरी पांडुरंग खालेला. आमच्या जुन्या नारदीय कीर्तनकारांनी या आख्यानांमध्ये फार सुंदर बहार केली. श्रोते हो, काय असतं, आमच्या कार्ट्यांना, आमच्या लहान लहान पोरांना पिक्चर मधली गाणी आवडतात. याडं लागलं त्याला लगेच पाठ होतं, पण भगवंताचं काही स्तोत्र रामरक्षा म्हण म्हटलं तर त्याला पाठ होत नाही. म्हणून मग आमच्या जुन्या कीर्तनकारांनी अशी गंमत केली, चाल तीच ठेवली. आता हे जुनं पद आहे त्यामुळे आपल्याला चाल नक्की म्हटले की कळणार आहे कुठली चाल आहे. चाल तीच ठेवली, शब्द बदलले. नामदेव पांडुरंगाला आर्जव करतोय असं एक चित्र तयार केलं आणि शब्द घातले. भोळा पुसतो नामा अन पांडुरंग भूमाका. जुन्या काळी एक चित्रपट प्रसिद्ध होता. तुम्ही म्हणाल पिक्चरचं गाणं म्हणते की काय. चाल संगीताला योग्य आहे, पोषक आहे म्हणून म्हणणार आहे. आणि ते शब्द तुम्ही सुद्धा आठवू नका. भोळा पुसतो नामा अन पांडुरंग भूमाका. बोल देवा बोल बोल देता नाही. बोल देवा बोल बोल देता नाही. भोळा पुसतो नामा. सगळ्यांच्या माना आपोआप डोलतायत. आठवलं गाणं. अन पांडुरंग भूमाका. बोल देवा बोल बोल देता नाही. उशीर झालाय, जेवला नाहीस ना तर बाबा येतील, मला विचारतील नाम्या पांडुरंग जेवला का. मग मी म्हणेन नाही. मग बाबांच्या हाताचा आणि माझ्या पाठीचा काही तो संगम व्हायचा तो होईल. आहे की नाही. नाव तुम्हाला कळलं ना कुठलं होतं ते. त्यामुळे पांडुरंगा जेव आता, बऱ्या बोलाने जेव. श्रोते हो, तरी सुद्धा पांडुरंग हलत नव्हता. 5 वर्षाचं लेकरू एवढा वेळ अर्जव करते, भगवंता जेव की रे बाबा, का रे नाही जेवत आहेस. श्रोते हो, भगवंताला यावं लागतं अशा वेळी. आता जर जेवला नाहीस ना तर बाबा येऊन मला मारतील. मग बाबांच्या हातून मार खाण्यापेक्षा तू बऱ्या बोलानं जेव. नाही जेवलास तर इथे तुझ्या पायरीवर डोकं आपटून जेव देईल पांडुरंगा. जेव. धावला नामदेव महाराज, धावले ना मैया. आणि ती पायरी पकडली. पांडुरंगाकडे बघतायत, पांडुरंगा जेवला नाहीस तर इथे कपाळ मोक्ष करून घे. आणि त्या पायरीवर खाडखा डोकं आपटणार. एवढ्यात डोक्याखाली मऊसर हात लागला. लागलं नाहीये डोक्याला, मऊ हात लागला, डोक्याला स्पर्श झाला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या नाम्या नाम्या. अरे वेडा की काय तू. अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे. गाभाऱ्यातनं आवाज आला. पांडुरंगाच्या मुखातनं आलेला आवाज होता. नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा मी काही वेडा नाही. दगडाचा देव कधी बोलतो का रे. बोललास जेव आता. साठून पुसून ताट स्वच्छ करायला लावलं नामदेव महाराजांना माझ्या नामदेव महाराजांनी माझ्या पांडुरंगाला. आणि रिकामं ताट घेऊन परत पुढ्या मारत 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 घरी आले. आई अगं काय नखरे लावले होते. जेवता जेवायला लवकर. कसा बसा जेवायला घालून आलोय. लवकर जेवायला वाढ आता, लवकर जेवायला वाढ. गुणाई माता म्हणते नाम्या आलास ना, ते नैवेद्याचं ताट घेऊन बस आले वाढायला. अगं वाढशील की नाही काही त्यात, रिकामच आहे. गुणाई माता संतापली. नाम्या कार्ट्या एवढा धीर धरवला नाही मी तुला घरी येईपर्यंत. सगळं संपवलं ना तिथं बसून.
सगळ्या मित्रांनी बसून संपवलं ना. नाम्या सांगतोय आई नाही गं, आई मित्रांनी नाही, मी नाही खाल्लं. मग कोणी खाल्लं? अगं कोणी काय म्हणते, ज्याच्यासाठी होतं त्यांनी खाल्लं. कोण खाणार? नाम्या खोटं नको बोलूस, फटके खाशील. खरं सांग, कोणी खाल्लं ते? आई अगं पांडुरंग जेवला. असं काय करतेस? पांडुरंग जेवला आई. अरे नाम्या, देव कसं जेवेल? अगं काय जेवणार नाही? जेवला. बघशील ना, ताक रिकामच घेऊन आलोय. नाम्या खोटं बोलू नकोस. कोणी बघितला रे देव जेवलेला? कोणी बघितला? अगं कोणी कशाला बघायला पाहिजे? या डोळ्यानी कुणी कशाला बघायला पाहिजे? तुम्ही ऐका, नामदेव महाराज वर्णन करून सांगतात कसा जेवला पांडुरंग. आई मी पाहिलाय, सांगतो कसा जेवला ते. या डोळ्यानी मी ग पाहिला, अगं आई या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला, देव जेवला. आई कसा जेवलाय तो? कमरेवरचा काढून हात, कमरेवरचा काढून हात, कालविला तो दूध भात, कालविला तो दूध भात, मोडी मुरळीचा कानवला ग, मोडी मुरळीचा कानवला ग, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. ओ रप्पदी ग. आज काय दिलं होतं ताटात माहितीये ना तुला? खीर दिली होतीस ना? बघ कसा जेवलाय. ओ रप्पदी ग, ओ रप्पदी ग, त्यानं खीर तोंडी लावली कोशिंबीर. ओ रप्पदी ग, ओ रप्पदी ग, ओ रप्पदी ग, त्यानं खीर तोंडी लावली कोशिंबीर. भुर्क आमटीचा मारियला ग, भुर्क आमटीचा मारियला ग, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. या डोळ्यानी मी ग पाहिला, या डोळ्यानी मी ग पाहिला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला, देव जेवला ग, देव जेवला. गोडाई मातेच्या डोळ्यातून घड 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 अश्रुधारा वाहतात. नामदेवांनी केलेलं सगळं वर्णन गोडाई मातेने ऐकलं. दामा शेट्टी कोपऱ्यात उभे होते. हातातली पिशवी केव्हा गळून पडली कळलं नाही. दामा शेट्टी धावत धावत रावळामध्ये गेले. पांडुरंग समोर उभे राहिले. पांडुरंग काय ऐकतोय मी? अरे गेली 40 वर्ष मी तुला नैवेद्य अर्पण करतो आणि आज माझ्या लेकराच्या हातून तू जेवलास. मला नाही पटत, मला नाही खरं वाटत. मला प्रत्यय द्यावा लागेल तुला, मला पुरावा द्यावा लागेल. कशावरून तू जेवलास नाम्याच्या हातनं? अरे 40 वर्ष मी तुला नैवेद्य देतो, आज माझ्या 5 वर्षाच्या लेकराच्या हातनं तू अन्न ग्रहण केलंस. पांडुरंगा म्हणजे 40 वर्ष तू उपाशी राहिलास, 40 वर्ष उपाशी राहिलास. पांडुरंगाने प्रत्यय दिला बरं माझ्या पदर्शने गाथेप्रमाणे. पांडुरंगाच्या मुखातनं शब्द आले, दाम्या शेट्टी या गाभाऱ्यात इथे जरी राहत असलो ना तरी नाम्यानं बोलवलं की येणार आहे. त्याच्या समोर त्याच्यासोबत त्याच्या कीर्तनात नाचणार, त्याच्यासोबत खेळणार. आणि मी जेवलोय त्याच्या हातनं याचा प्रत्यय द्यायला भगवंताच्या मुखातनं छोटीशी तुपाची धार बाहेर आली आणि मी जेवलोय त्याच्या हातनं प्रत्यय दिला. दामा शेट्टी घरी आले आणि नामदेवांचा अधिकार सगळ्या जगाला 5व्याच वर्षी कळाला. चरित्र फार मोठं आहे श्रोते हो, वेळेअभावी मी संपवणार आहे. पण असे नामदेव महाराज पुढे भागवत धर्माचा प्रसार प्रचार करता करता ज्यावेळी गुरुपद प्राप्त व्हायची वेळ आली, अशा वेळी सगळ्यांच्या डोक्यावर ज्यावेळी गोरोबा काका थापटणं आपटतात, नामदेवांच्या मस्तकावर थापटणं आपटल्यावर मुक्ताबाई म्हणते, अरे 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 कच्चा रे कच्चा, नाम्या कच्चा रे कच्चा.
अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. अशी एक वेळ आयुष्यात येते सद्गुरु कृपेची. जे नामदेव महाराज कीर्तनातनं सर्वाभूती भगवंत आहे असं सांगतात, तेच स्वतः मानायला तयार नव्हते. कारण फक्त पांडुरंग राहुळातच एवढंच कळत होतं. ज्ञानदेवांनी सांगितलं, नामय्या तुला जावं लागेल, अनुग्रह मिळवावा लागेल, सद्गुरु कृपा व्हावी लागेल. ईश्वर सर्वीकडे सर्वाभूती परमात्मा आहे हे जर कळायचं असेल तर सद्गुरूंचा अनुग्रह व्हावा लागेल. त्या न्यायाने औंड्या नागनाथला विसोबा खेचरांचा अनुग्रह झाला. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचरदाता अशी परिस्थिती आली. आणि आता 1 वर्ष ज्ञानदेव महाराजांच्या बरोबर नामदेवांनी तीर्थावळी केली. सबंध भारत फिरले, भागवत धर्माचा प्रचार प्रसार. नंतर माझ्या ज्ञानराज माऊलींनी समाधी घेतली. पुढे 40 वर्ष नामदेव महाराज अखंड भारतभर फिरत राहिले. अखंड भारतभर विठ्ठल नामाचा प्रसार प्रचार केला. आणि खूप मोठं आयुष्य लाभलं नामदेव महाराजांना. भरपूर सगळ्या संतांमध्ये जास्त जगलेत नामदेव महाराज. 80व्या वर्षी पंढरपुरात आले आणि घरी नाही गेले. थेट ज्या पायरीवर उभा राहून पांडुरंगाशी भांडण करत होते त्या पायरीवर आले. तिथेच मस्तक टेकलं. म्हणाले, पांडुरंगा इथूनच भांडलो रे बाबा तुझ्याशी, याच पायरीचा